तसेच हिंदू धर्मावरील आघातांमुळे त्यावर आलेली काजळी दूर करून चैतन्यमय आणि धर्माधिष्ठित मंदिर संस्कृतीचे संवर्धन करण्याची प्रेरणा प्रत्येक हिंदू बांधवाला मिळो अशी आपण या दिव्याला प्रार्थना करूया। दीपप्रज्वलनासाठी मेणबत्तीचा वापर करू नये, तसेच समयी आवर्जून तेल घालावे, कारण तेल हे रजोगुणी लहरी प्रक्षेपणाचे प्रतीक आहे। कोणत्याही कार्याला गती प्राप्त होण्यासाठी रजोगुणी क्रियालहरीची आवश्यकता तेवढे भक्त आपल्या जवळ येतात, कनेक्टिव्हिटी वाटते। हो, कारण की म्हणजे लोक म्हणतात की गर्दीचा त्रास होतो का? मी म्हणत असतो गर्दी इसलिए तो गर्दी है। लोकांपासून त्रास जर होत असेल तर ते देवालय नाही का? आम्ही अजूनही म्हणत असतो की इतर सगळे मंदिर असते, सगळ्या मंदिरांनी सगळ्या प्रकारचे विचार करावे। आम्ही पहिले एकच विचार करावा, ज्ञानेश्वर महाराजांकडे दर्शनाला येणारा व्यक्ती हा लेकरू म्हणून येतो, माऊलीकडे आई म्हणून येतो, त्यामुळे त्याला ट्रीटमेंट ही घरचीच मिळली पाहिजे। आणि अजूनही आम्ही नियम केलेले असून की आम्ही सगळेच्या सगळेचे फोन उचलतो। यामध्ये अजून एक गोष्ट सांगू इच्छित, जे आपण केलेलं आहे असे मंदिर बघितले की त्या मंदिरात आमचे हिंदू पत्ते वेगळ्यानं किती व्यवहारातल्या गप्पा गोष्टी करताना बघितल्या। अरे मंदिरात कशासाठी आहे? कशासाठी देवतांची तिथे स्थापना झाली आहे, म्हणजे आपण आमच्या देवता मंदिरातलं चैतन्य कसं नसतं बघताय, तिथे पावित्र्य कसं नसतं आपल्या हिंदू करताय, अशी असंख्य उदाहरणं डोळ्याने बघितलेली आहेत। त्या सगळ्याचा विचार केला तर आमच्या हिंदूंना धर्माचं ज्ञान नाहीये, धर्माचं शिक्षण नाहीये, आपल्या संस्कृतीचं ज्ञान नाहीये। आणि मग यावर लक्षात येईल की आमची मंदिरं धर्म शिक्षणाची केंद्र का बनली पाहिजे। त्यावेळी धर्म शिक्षण मिळत होतं, जमिनीवरती वक्फ बोर्डचा ताबा आणि आपली सरकारने अधिवेशनाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे मागणी राहिली की ज्याप्रमाणे सरकारच्या जमिनी व्यक्त केल्या त्याच पद्धतीने मंदिरांच्या जमिनी ज्याच्यावरती वक्फ बोर्डनं दावा लावलाय त्या सगळ्या जमिनी सुद्धा त्या देवस्थानांच्या ताब्यात द्या, वक्फ बोर्डच्या ताब्यात असता कामा नये, ही आमची सर्वांची मागणी आहे ना? सर्वांची मागणी हात वर करून सांगा। मीडियाचे प्रतिनिधी या ठिकाणी बसलेत, अवश्य हा विचार केंद्र सरकार आणि राज्य सरकार पोहोचवतील याच्यामध्ये, परंतु 1 इंच जागा सुद्धा आमच्या मंदिराच्या आम्ही जाऊ देत ही अत्यंत महत्वाची बाब आहे। मंदिरासाठी जमिनी खरेदी करताना किंवा हस्तांतरण करताना मुद्रांकन स्टॅम्पची सवलत मिळावी ही तुमची मागणी अत्यंत रास्त आहे, त्याचा निश्चित विचार केला जाईल। आणि आमचे जे मंत्री आहेत पाऊलमुळे अत्यंत पॉझिटिव्ह माणूस आहे आणि ते करतील। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पण ही सर्व कल्पना देतो, याबाबत कर्तव्यवादी चर्चा करून एक धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल। श्रेणी सुधारणा आणि विकास निधी, अनेक मंदिरात वाटत असेल त्यांना हवा तसा विकास निधी मिळत नाही, म्हणून तुम्हाला माहिती सांगितलं तो ब वर्गात कसा घेता येईल आणि ब वर्गात आल्यानंतर हा विकास निधी तुम्हाला कसं जास्तीत जास्त देता येईल त्याचाही विचार आम्ही करून काळजी करायचं कारण नाही। आमच्या या रोजगार हमी आणि फलोत्पादन हा माझ्याकडे विभाग आहे, हा गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्यांसाठी माझ्या विभागाच्या माध्यमातून मी आश्वासित देतो तुम्हाला म्हणतो की ज्या मंदिरांकडे सिद्धिविनायकाचे फलोत्पादन आणि वृक्षारोपणासाठी आम्ही विशेष योजना राबवू इच्छितो की जेणेकरून ज्या फळभागातून जे काय उत्पन्न मिळाल त्यामुळे मंदिराच्या उत्पन्नात त्याच्यात वाढ मिळाल, तुम्हाला त्याच्यामध्ये आणखी काय करता येऊ शकतं। म्हणजे आजचा कार्यक्रम अत्यंत